नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कैरीपासून मस्त आंबट तिखट गोड चटपटीत असा मेथांबा आज आपण करणार आहोत। हा मेथांबा वर्षभर चांगला टिकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मेथांबा करण्यासाठी मी इथे एक मोठी कैरी घेतली आहे। मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे। तुम्ही हवं तर इथे दुसरी कैरीही घेऊ शकता। सर्वप्रथम कैरीचा हा जो वरचा भाग आहे ना तो आपण कट करून घेऊया। ह्या भागामध्ये चीक असतो त्यामुळे हा भाग तुम्ही कट करून घ्या। आता आपण कैरीची साल आहे ना ती काढून घेऊयात। सालीमुळे काय होतं, आंबा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे ही साल आपण काढून घ्यायची आहे। कैरीची साल काढून झाली आहे। आता तुम्हाला ज्या आकारात हा मेथांबा करायचा आहे ना त्या शेपमध्ये ही कैरी आपण कट करून घेऊयात। आपण इथे कैरीची साल काढली आहे, त्यामुळे तुम्ही अशा मोठ्या आकारामध्ये जरी कैरी कट केला तरी ती लवकर शिजेल, पण मी इथे असे लहान लहान तुकडे करून घेणार आहे। मी या आकारामध्ये कैरी कट करून घेतली आहे। मी इथे 1 वाटी कैरी घेतली आहे। 1 वाटी कैरीसाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतला आहे। ही तोतापुरी कैरी आहे, ती जरा कमी आंबट असते। जर तुम्ही आंबटवाली कैरी घेतला असाल तर तुम्ही इथे 1 वाटी गुळाचं प्रमाण घेऊ शकता। कढई गरम करून घेतली, गॅस फ्लेम आता लो केली आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड केला, अर्धा चमचा मोहरी ॲड करूया। इथे मोहरीचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत ती आपल्याला तडतडून द्यायची आहे। मोहरीचा कच्चेपणा गेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 4 ते 5 लसूण कट करून ॲड करूयात। लसूण हलकी सोनेरी होईपर्यंत आपण ती परतून घ्यायची आहे। असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण लसूण परतून घेऊयात व नंतर त्याच्यामध्ये जे आपण कैरी कट करून ठेवली होती ती ॲड करून घ्यायची। कैरी फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची 4 ते 5 पाने ॲड करून घेऊ। हळद अर्धा चमचा ॲड करून घेऊ। लाल तिखट 1 चमचा ॲड केला। काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा ॲड करून घेतली। आता हे सर्व मसाले आपण कैरीला व्यवस्थित कोट करून घेऊयात। कैरी मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून झाली आहे। कैरीमध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ आणि पुन्हा एकदा हे आपण कैरी परतून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये गूळ ॲड करूयात। इथे गूळ बारीक चिरूनच ॲड करा, त्यामुळे गूळ लवकर वितळेल। मी यामध्ये 2 चमचे पाणी ॲड करून घेते। कैरी गुळामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। तुम्ही बघू शकता गूळ वितळायला सुरुवात झाली आहे। गुळाचा छान पाक तयार झाला आहे। आता ह्या पाकामध्येच आपण ही कैरी शिजवून घेणार आहोत। आपण कढईवरती झाकण ठेवूयात व झाकणावरती पाणी ओतून घेऊयात। ताटामध्ये पाणी ओतल्यामुळे आपली जी कैरी आहे ती तळाला लागणार नाही। 3 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 3 मिनिट झाले आहेत, आपण झाकण काढून घेऊयात आणि आता ही कैरी व्यवस्थित आपण परतून घेऊ। कैरी मेथांब्याला छान रंग आला आहे। आता एका चमच्यामध्ये मी कैरी काढून घेते व फोकने प्रेस करून बघते, कैरी व्यवस्थित शिजली आहे। इथे आपला कैरी मेथांबा तयार आहे। हा कैरी मेथांबा तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबरही खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबरही खाऊ शकता। खूपच झटपट होणारी ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।